हॅलो फ्रेंड्स, मित्रांनो 15 सप्टेंबर पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे काही जिल्हे आहेत, मुंबई जिल्हा हे सोडून तर सर्व जिल्ह्यांचे कोतवाल भरतीच्या जाहिराती आपल्याला पाहायला मिळणार आहेत मित्रांनो। तर या कोतवाल भरतीच्या जाहिरातीमध्ये आपल्याला लेखी परीक्षा असते 50 प्रश्नांची। आता त्या 50 प्रश्नांमध्ये आपल्याला एक प्रश्न 2 गुणांसाठी म्हणजेच या ठिकाणी 100 मार्काची लेखी परीक्षा आपली घेण्यात येणार आहे। आता या 100 मार्काच्या लेखी परीक्षेमध्ये एक घटक आहे मित्रांनो, तो म्हणजे जिल्हा विशेष माहिती। आता जिल्हा विशेष माहिती यामध्ये बरीचशी माहिती आहे मित्रांनो आपल्याला। तर नेमकी कोणती माहिती आपण निवडक माहिती वाचायला पाहिजे, कोणत्या माहितीवर भर द्यायला पाहिजे, याच्यासाठीचा हा व्हिडिओ आहे तुम्हाला। तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता मी ही माहिती कुठून घेतली, तर हे जेवढे काही पेपर आतापर्यंत झालेले आहेत किंवा बऱ्याचशा जिल्ह्यांचे मी पेपर बघितले, त्या पेपरमध्ये मला जिल्हा विशेषमध्ये नेमके कोणते प्रश्न पाहायला मिळाले ते तुम्हाला सांगतो आणि तुम्ही त्या गोष्टीवरती अवश्य भर द्या मित्रांनो ज्यावेळेस जिल्हा विशेषची माहिती तुम्ही वाचाल। जसे की सुरुवातीला बघा, पहिला प्रश्न असा सगळीकडे कॉमन पाहायला भेटला, तो म्हणजे तुमच्या जिल्ह्याचा एकूण क्षेत्रफळ किती। तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याचा क्षेत्रफळ पाहून घ्या सगळ्यात पहिले। त्यानंतर तुमच्या जिल्ह्याची जी आहे तर लोकसंख्या किती, ह्याच्यावर बी बरेचसे प्रश्न होते मित्रांनो। तर तुम्ही हे माहिती घ्यायला पाहिजे आवश्यक। त्यानंतर तुम्ही तुमचा जो जिल्हा आहे त्याचं नाव जो आहे, जो काही नाव असेल तर त्या नावाचं काही इतिहास आहे का ते बघून घ्या। जसं की आमचा जिल्हा परभणी आहे। आता परभणी जो जिल्हा आहे ना मित्रांनो, तर त्याचं प्राचीन नाव होतं प्रभावती नगर। आता हा प्रभावती नगर कशामुळे नाव होता, तर या ठिकाणी प्रभावती देवी आहे मित्रांनो, त्या देवीच्या नावावरून प्रभावती नगर होता। आता सध्या त्याला परभणी म्हणलं जातं। असं तुमच्या जिल्ह्याचं नावामध्ये काही इतिहास आहे का ते सुद्धा शोधून काढा किंवा त्या पुस्तकामध्ये दिलेलं असं तुम्ही ते वाचून घ्यायचा प्रयत्न करा, ठीक आहे। आता त्यानंतर मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत, हे बऱ्याच ठिकाणी कॉमन प्रश्न आहेत। तुम्ही तुमच्या जिल्ह्याचे तालुके लक्षात असू द्या, तुमच्या जिल्ह्यात एवढे तालुके आहेत, तुमच्या जिल्ह्याची निर्मिती कधी झाली किंवा तुमच्या जिल्ह्यातून विभाजन होऊन दुसरा जिल्हा झाला का कोणता नवीन, तर त्याच्याबद्दलची माहिती घ्या। निर्मितीचा दिवस लक्षात ठेवा, म्हणजे तारीख दिवस जे काही असेल तर। सोबतच तुमच्या जिल्ह्यामध्ये मित्रांनो जे तालुके आहेत तर त्या तालुक्यामध्ये सगळ्यात मोठा तालुका म्हणजे क्षेत्रफळाने कोणता आहे ते बघा, सगळ्यात छोटा तालुका कोणता आहे क्षेत्रफळाने ते पाहून घ्या। सोबतच तुमच्या जिल्ह्यामध्ये जेवढे काही तालुके आहेत त्यामध्ये लोकसंख्येने मोठा तालुका कोणता आहे, लोकसंख्येनुसार सगळ्यात छोटा तालुका कोणता आहे, याची बद्दलची माहिती संपूर्ण तुम्ही यामध्ये जिल्हा विशेषमध्ये पाहू शकता। त्यानंतर असे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत मित्रांनो, म्हणून मी ते प्रश्न बघून तुमच्या समोर हे मांडत आहे। तर त्यानंतर अजून काही आपण बघू शकता जिल्हा विशेषमध्ये तुमच्या जिल्ह्याच्या जे काही एरिया आहे त्यामधून कोणती एखादी नदी जाते का महत्त्वाची, तुमच्या जिल्ह्याच्या आजूबाजूला कोणते जिल्हे आहेत का किंवा कोणत्या राज्याची बाउंड्री लागत आहे का, तुम्हाला ती माहिती करून घ्या। सोबतच तुम्ही तुमच्या जिल्ह्यातून लोहमार्ग जात आहे का, मग ते कोणत्या क्षेत्रातून लोहमार्ग जातो, जिल्ह्याच्या ठिकाणाहून जातो का तालुक्यातूनच जात असतो, ह्याच्याबद्दलची माहिती घ्या। सोबतच तुम्ही जिल्हा विशेषमध्ये बघू शकतात की तुमच्या जिल्ह्यातून कोणता हायवे जात आहे का, तर ते हायवेचं नाव काय आहे किंवा कोणत्या ठिकाणाहून सुरुवात होती, कुठं तो हायवे संपतो, ह्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती तुम्हाला अवश्य असायलाच पाहिजे मित्रांनो। सोबतच तुम्ही बघू शकतात की तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणता किल्ला वगैरे आहे का, कोणता पर्यटन स्थळ आहे का, यासारखे सर्व माहिती तुम्हाला जिल्हा विशेष या घटकामध्ये अभ्यासाचे आहेत मित्रांनो। हे महत्त्वाचे जे हे तर पॉईंट आपण या ठिकाणी पाहत आहोत। तर तुम्ही ज्यावेळेस वाचताल तर वाचन करताना हे तुम्हाला महत्त्वाचे ठरू शकतात, म्हणून हा यावरती व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे मित्रांनो। सोबतच मित्रांनो अजून आवश्यक काय गोष्ट आहे याच्यामध्ये जिल्हा विशेषमध्ये आपण पाहू शकतात अशी जिल्हा विशेषमध्ये अजून तुम्ही एक महत्त्वाचा पॉईंट घेऊ शकतात, जसे की तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणी असा व्यक्ती आहे का जो राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय असेल किंवा राजकीय क्षेत्रामध्ये खूप चांगली काम केलेलं आहे किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काहीतरी नाविन्यता अशी दाखवलेली किंवा खेळाडू क्षेत्राशी संबंधित आहे का, या सर्व सारखी माहिती तुम्हाला घ्यायची आहे मित्रांनो। किंवा कलाकारीमध्ये किंवा कला जसे की अभिनेता अभिनेत्री वगैरे झालेले आहेत का, अशा बद्दलची सर्व माहिती तुम्ही या जिल्हा विशेष क्षेत्रामध्ये घेऊ शकतात मित्रांनो। आता ही माहिती आपण पाहिली की जिल्हा विशेष यामध्ये नेमक्या कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी असू शकतात, ही माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आहे मित्रांनो। सोबतच तुम्हाला प्रश्नपत्रिका सुद्धा मी संपूर्ण जिल्ह्याचे देणार आहे, तर तुम्ही ती प्रश्नपत्रिका सुद्धा वाचू शकतात, पाहू शकतात, प्रश्नाचं स्वरूप कळणार आहे तुम्हाला त्याच्या माध्यमातून। तर मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात मित्रांनो लवकरच आपण अजून एका नवीन माहिती सोबत, तोपर्यंत धन्यवाद।